हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर मित्रांनो, आज मी आलो आहे कोकणात. आता सध्या कोकणात आलो तर विचार केला चला कोकणातच मराठी चॅनल चालू करून. हा माझ्या काकाचा मुलगा शिवा, आम्ही याला शिवाच बोलतो, नाही तर बाबू बोलतो. तर आता आम्हाला घेऊन आला आहे समुद्रावरती. तर मित्रांनो, माझं हे गाव जे आहे ते आरवली ताक वेंगुर्ल्यापासून जवळ 8 ते 9 किलोमीटर आहे आणि गोवा इकडून फक्त 50 किलोमीटर आहे. तर जसं आपण कोकणात आलो तर इकडे बीच कसं मिस करू आपण. पाठी बघाल तर हे मस्तपैकी बीच आहे आणि ह्याच्या पाठी बघाल तरी सुरूची झाडी, स्पेशली सुरूची झाडी लावतात का तर सॉईल इरोजन वाचवण्यासाठी. आणि जर बघाल तुम्ही तर इकडून पर्यटक बघाल तर गोव्यावरनं पण पर्यटक आले आहेत. तर गोवा फक्त 50 किलोमीटर मी तुम्हाला सांगितलं. तर आता चला बघूया आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटेल ते. तर ही सुरीची बाग. मी जेव्हा लहानपणी यायचो तर भरपूर इकडे काय आम्ही खेळायला यायचो, पण आता ऑलमोस्ट 8-9 वर्ष झालं आलो नाही. इकडे मासे बघा, मासे सुकवलेले आहेत इकडे. जर तुम्ही बघाल किती डेन्स आहे, एक हॉरर फिल्मची शूटिंग आरामात होऊ शकते इकडे. जर काय तुमच्याकडे कंटेंट असेल तर मला सांगा, मी एक हॉरर फिल्म इकडे शूट करून टाकेन पटाक करून. सुरूची झाडं जी असतात ना, त्यांना ही अशी फळं असतात. त्यांना हे काटेरी फळं असतात. जर कोणाच्या अंगावरती मारली वगैरे ना, जर साटेनचा ड्रेस असेल त्याला चिपकतात ती. तर जर तुम्ही जंगलात वगैरे असाल आलात कधी, जरा ह्यांना वाचून चालावे. तर मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवला असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की कोकणात तुम्हाला चकवा लागतो, तर आम्ही आत्ता सध्या तो अनुभवला. इकडे आम्ही पाठी गेलो, वाट दिसली आम्हाला, पण ती वाट फिरून फिरून आम्हाला एकच ठिकाणी, आता नक्की माहीत नाही नक्की चकवा होता का काय होता, पण असं आम्हाला दोघांना एक्सपिरियन्स झालं. तर काही क्लिकबेट नाही आहे, पण ॲक्च्युअली जे झालं ते सांगते तुम्हाला, कारण कोकणात हे गोष्टी होत असतात. अजून 2 गोष्टी आहेत कोकणातल्या, त्या तुम्हाला नंतर सांगेन जर जमलं तर, ह्या ब्लॉगमध्ये किंवा ह्याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हा आहे अथंग सागर समुद्र. कोणाला बोललं तर विश्वास नाही होणार, माझ्या गावापासून फक्त 5 मिनटाच्या अंतरावर आहे. पण मी कधी अजून इकडे आलो नाही. गोव्याला मी वर्षातनं एकदा जातो, पण माझ्या गावी यायला मला टाईम नाही भेटत. बघाल तिकडे तर फॉरेनर्स पण आहेत. तर नेक्स्ट चॉईस आफ्टर गोवा हळूहळू वेंगुर्ला ताक ही कोकणपट्टी होत चालली आहे. आज एक मुख्य कारण जो हा बीच सेकंड चॉईस झाला आहे फॉरेनर्सचा, कारण इकडे गर्दी नसते. यू कॅन स्पेंड युअर ओन टाईम, क्वालिटी टाईम. तर बघू शकाल तिकडे थोडेसे शॅक्स आहेत आणि फॉरेनर्स पण आहेत तिकडे आणि आपले इंडियन्स पण आहेत, त्यामुळे इकडे कोणी डिस्टर्ब करायला नसतं. आणि बीच पण बघाल तर एकदम साफ सुथरा बीच आहे, जरा पण घाण नाही दिसणार तुम्हाला इकडे. तुम्ही तो डोंगर बघाल तो वेंगुर्ला आहे, त्याच्या पलीकडे वेंगुर्लाचा बीच चालू होतो. आणि हा इकडे रेडीचा गणपती तुम्हाला माहीत असेल, खूप फेमस आहे. तर ह्याच्या बरोबरमध्ये हे आमचं गाव आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल एवढं समुद्र सुंदर आहे, पण इकडे राहायचं काय सोय आहे? राहायची सोय पण आहे. पाठी ह्या साईडला कॉटेजेस आहेत, पण इकडे पुढे वरती ना, हा सडा बोलतो त्याला. सडा म्हणजे एक डोंगर किंवा अशी स्टीप टेकडी बोलू शकतो. त्या टेकडीवरती 5 स्टार हॉटेल आहे. आपण जाणार आहोत. आज संध्याकाळी टाईम भेटत, आज संध्याकाळी जाऊ, नाहीतरी उद्या पण जायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला हे पण दाखवीन हॉटेल कसं आहे. 5 स्टार हॉटेल आहे आणि हे असं काही समुद्र.